पुढची रेसिपी काय बहिणी? पालक वडे. पालक वडे ही सुद्धा तुमचीच आहे की काय? हो. म्हणजे पालक खात नाहीत तुमची दोन्ही मुलं? नाही खात. म्हणून ही तुम्ही आयडिया केली. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? पालक, पनीर, ओके, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, गरम मसाला, हे भाजणीचं पीठ आहे. भाजणीचं पीठ नसल्यास तांदळाचं ज्वारीचं चालू शकतं. ओके, हे कढीपत्ता, मीठ, टोमॅटो आणि ब्रेड क्रम्स. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय पहिल्यांदा करायचं मला सांगा? पहिल्यांदा आपण पालक ब्लांच करून घेऊया. ओके, हे आम्ही तिथे पाणी ठेवलेलं, गरम पाणी ठेवलेलं आहे आणि आपण ते थोडंसं ब्लांच करूया. ओके, की आता ते ब्लांच करायला किती वेळ लागेल? साधारण 5 मिनिटं? साधारण 4-5 मिनिटं. 5 मिनिटं. ओके, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. ओके, चटणीसाठी काय काय लागेल? चटणीसाठी टोमॅटो. ओके, किती बघा? बस. हिरवी मिरची, थोडासा गरम मसाला, कढीपत्त्याची पानं. ओके, हे आपण मिक्सरला लावायचं आहे. ओके, हे आणि ते दोन वेगवेगळे लावायचं ना? मी पहिल्यांदा आपण हे करून घेऊ. हे करून घेऊया. ओके, आम्ही हे मिक्सरला आधी लावून घेतो, मग हे काढतो, मिक्सर स्वच्छ करतो, मग त्यामध्ये आपण जो पालक तिथे ठेवलेला आहे गरम पाण्यात ब्लांच करत, तो पालक आणि या हिरवी मिरची असं आपण त्याची पेस्ट करूया. ओके, हे पण घालूया. हे पण घालूया. सगळं घालू? सगळं नका घालू. बरं, तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. ह्याच्यात आपण काय काय घातलं? आपण टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडासा गरम मसाला. दॅट्स इट. ओके, आता ह्याच्यात काय काय घालायचं मला सांगा? ह्याच्यात आपण हे घालूया, पनीर घालूया. पनीर, हे ग्रेट केलेलं पनीर घालूया. मुलांनी खावं म्हणून काय काय करायला लागतं ना? हे स्मॅश केलेला बटाटा. बटाटा प्रत्येक मुलाला आवडतो. हो, उकडून स्मॅश केलेला. उकडून स्मॅश केलेला. ओके, आता थोडंसं मीठ, मिरची घालू परत थोडीशी तिखट आपली नावाला आपण घातली याच्यात, नाही अशातला भाग नाही. गरम मसाला, थोडासा गरम मसाला, कारण की आपण त्याच्यात घातलेला आहे. थोडासा नावाला. भाजणीचं पीठ. हा, मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्या जागी दुसरं कुठलंही पीठ? दुसरं तांदळाचं चालू शकतं, ज्वारीचं चालू शकतं. ओके, 2 टेबलस्पून भाजणीचं पीठ, ब्रेड क्रम्स, ओके, आणि हे सगळं मिक्स करायचं. आता हे मिक्स झालं की गोळे करायचे आणि त्या तेलात सोडायचे की खायला सुरुवात? मी काय म्हणतो, मिक्स कसं करायचं हे काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये, दाखवायची गरज नाही. इतक्या काय तुम्ही लल्लू नाही आहात. मी काय म्हणतो, आमच्याकडे आहे, म्हणजे बहिणींनीच तयार करून आणलेलं आहे, ते घेऊन आपण पुढे सुरू करूया ना. म्हणजे कशाला, नाही का, वेळ कशाला घालवायचा. ओके, आता हे सगळं मिक्स केल्यानंतर जे तयार होतं ते हे. ओके, आता काय करायचं? आपण पालकचे वडे करूया. ओके, हे पालकचे वडे, त्यामुळे आपण जरा पालक सारखा शेप देऊया त्याला. ओके, पालकच्या पानांचा शेप देऊया. हे सुचायला पाहिजे बरं का, नाही तर तुम्ही वडे म्हटल्यावर वडे असं नाही, पालकच्या पानांच्या आकाराचा वडा. क्या बात आहे. गॅस मोठा करू का? थोडा मोठा. ह्यात ब्रेड क्रम्सचं प्रमाण करेक्ट असायला पाहिजे, नाही का? हो, नाही तर ते बाइंडिंग व्यवस्थित झालं नाही. भाजणीचं पीठ पण करेक्ट असायला पाहिजे, नाही तर ते बाइंडिंग नाही झालं ना तर मग तिकडे वडे प्यावे लागतील तुम्हाला. ओके, आणि आता हे खायला सुरू करायचं ना? झालं की खायला क्लास. तुम्ही लिहायला सुरू करा. साहित्य आणि कृती. पालक वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक पेस्ट, पनीर, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, गरम मसाला, भाजणीचं पीठ, कढीपत्ता, तिखट, मीठ, टोमॅटो आणि ब्रेड क्रम्स. कृती: प्रथम पालकाची पानं वाफवून हिरव्या मिरची बरोबर मिक्सर मधून वाटून घ्यावीत. एका बाउल मध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, गरम मसाला आणि कढीपत्त्याची पानं घेऊन या मिश्रणाची पेस्ट करून घ्यावी. एका बाउल मध्ये पालक प्युरे, टोमॅटो आणि कढीपत्त्याचं मिश्रण, कुस्करलेलं पनीर, उकडून मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची, गरम मसाला,
भाजणीचं पीठ आणि ब्रेड क्रम्स घेऊन मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे वडे खरपूस तळून घ्यावेत.